परभणीतील शिक्षक विठ्ठल कांगणे यांचं इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले। विठ्ठल कांगणे हे परभणीत एक अकॅडमी चालवतात आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना करिअरपर मार्गदर्शन करतात। याशिवाय सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर विठ्ठल कांगणे हे त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून परखड भूमिकाही मांडतात। तर या प्रकरणाविषयी बोलताना त्यांचं अकाउंट का बंद करण्यात आलं याविषयी बोलताना विठ्ठल कांगणे यांनी BBC मराठीला सांगितलं, 28 मार्च रोजी माझं इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलं। अशोक खरातविषयी मी एक व्हिडिओ केला होता, त्यावरून माझं अकाउंट बंद केलं गेलं। अकाउंट बंद करण्याऐवजी त्यांनी तो व्हिडिओ उडवायला पाहिजे होता, पण त्यांनी तसं केलं नाही। फक्त इंस्टाग्राम म्हणजेच माझ्या कामाची ओळख नाही आहे। या प्रकरणानंतर लाखो लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, ही माझ्या कामाची ओळख आहे। सरकारची खरी बाजू समोर आणणाऱ्यांना दाबणं योग्य नाही। मी माझ्या कोणत्याही व्हिडिओत कुणावरही जाणून बुजून टीका केलेली नाही आहे। मी माझं काम करत राहणार, मात्र या प्रकरणामुळे मला मानसिक त्रास झाला आहे। विठ्ठल कांगणे यांना इंस्टाग्रामनं दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या सूचनेनंतर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 79(3) नुसार त्यांचं अकाउंट बंद करण्यात आले। त्याबाबतचा मेसेज त्यांना प्राप्त आला आहे। या प्रकरणाविषयी मेटाची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना मेल केला। मेलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळी मेटाच्या प्रवक्त्यांनी BBC मराठीला सांगितलं, वैध ब्लॉकिंग ऑर्डर मिळाल्यानंतर सध्याच्या कायदेशीर बंधनांनुसार आम्ही या कॉन्टेंटवर भारतात मर्यादा आणल्या आहेत।